छत्रपती संभाजीनगरमध्ये 2,500 रोहिंग्यांचं वास्तव्य आहे। भाजपचे नेते किरीट सोमय्या यांचा दावा आहे। प्रमाणपत्रांची पडताळणी करण्याची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी आहे। संभाजीनगर शहरात 2,448 सर्वाधिक 4,730 बांगलादेशी नागरिक हे एकट्या सिल्लोड तालुक्यात वास्तव्यास आहेत। त्यांनी जन्म प्रमाणपत्र मिळण्याकरता प्रशासनाकडे अर्ज केलेत। त्यांच्या प्रत्येक अर्जाची आणि कागदपत्रांची पडताळणी करावी अशी मागणी माजी खासदार किरीट सोमय्या यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे। महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात गेल्या काही महिन्यात बांगलादेशी आणि रोहिंग्यांना भारतातलं इथलं जन्म प्रमाणपत्र देण्यासाठी काही एखाद राजकीय पक्षाच्या नेत्यांनी आणि बांगलादेश पश्चिम बंगाल बॉर्डरवरचे एजंटनी एक षडयंत्र बनवलं। 1 लाख बांगलादेशी आणि रोहिंग्याचे जन्म प्रमाणपत्रासाठी विविध जिल्हाधिकाऱ्यांकडे तहसीलदारांकडे अर्ज आले आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।